मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक उत्तर देत आहेत. मला एक सूचना आहे म्हणून मी या प्रश्नार्थ इरिगेशन डिपार्टमेंटतर्फे आपण रेड आणि ब्ल्यू लाईन करतो. आज या राज्यामध्ये जवळजवळ 100 नद्या आहेत आणि 5000 ते 6000 किलोमीटर नद्याचं क्षेत्र आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न महोदय की अतिक्रमण आले की हा विषय तुमच्याकडे येतो, उत्खनन आले की हा महसूलकडे विषय येतो, परंतु हा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करायची जबाबदारी इरिगेशन डिपार्टमेंटची आहे. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की इरिगेशन डिपार्टमेंटवर चर्चा करून या राज्यातल्या सगळ्या नद्यांचे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जर आपण नोटिफाईड 1200 किलोमीटरच्या वर झालेले नाहीत आपल्या राज्यामध्ये, आता NGTनं वेळोवेळी ऑर्डर दिलेत आपल्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करा, हे जर आपण डिमार्केशन केलं तर हा प्रश्न कायमस्वरूपी तशी एक मोहीम 2-3 वर्ष आपल्याला 5-6 हजार किलोमीटर राज्यातल्या इरिगेशन आणि तुम्ही मिळून अशी आपण करण्याचं धोरण स्वीकारणार का? बंटी पाटील साहेबांनी एकदम राज्याकरता आवश्यक असलेली बाब सांगितली आहे. कारण ही गोष्ट खरी आहे, इरिगेशन विभागाने अशा ब्ल्यू लाईन टाकल्या आहे जिकडं कधी पाणी जात नाही तिकडं ब्ल्यू लाईन टाकली, आणि जिकडं पाणी रोज पाणी जातं, म्हणजे रोज थोडा पाऊस आला म्हणजे 100 मिलीमीटर जरी पाऊस आला तरी धो वस्ती वाहून निघतं, अशा ठिकाणी ब्ल्यू लाईन नाही आहे. पण डोंगरावर ब्ल्यू लाईन टाकलेल्या आहेत. त्यामुळे गोष्ट खरी आहे, या राज्याचं संपूर्ण MRC ॲक्टच्या माध्यमातून GISच्या माध्यमातून त्याला वाटलं आमचं महसूल खातं आणि जलसंपदा खातं एकत्रित पद्धतीने, आणि परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता आणलीच आहे की या राज्याची संपूर्ण ब्ल्यू लाईन त्या ठिकाणी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच कॅबिनेटमध्ये चर्चा करताना एक दुसऱ्या विषयाची जेव्हा चर्चा निघाली तेव्हा या विषयावरला जाणीवपूर्वक जलसंपदा आणि महसूलला आदेश दिला आहे. आपलाच सारखा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता. या राज्याचं संपूर्ण ब्ल्यू लाईनचं सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज आहे. तातडीनं महसूल खातं आणि जलसंपदा खातं करेल.